हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आपण ना सध्या किड्स स्नॅक्स सिरीजच्या रेसिपी शेअर करतोय दर बुधवारी. तर आजची आपली चौथी आणि शेवटची रेसिपी आहे. मुलं बऱ्याच वेळा काय होतं की ना ड्रायफ्रुट्स खात नाही, म्हणून आपण ना एक छानपैकी आज मस्त वेगळी रेसिपी केलेली आहे. तर ती आहे मखाना ड्रायफ्रुट्स चिवडा. अगदी छान साधा सोपा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ना त्याच्यात भरपूर मखाण्यामध्ये ना भरपूर फायबर्स पण असतात आणि ड्रायफ्रुट्सचे तर तुम्हाला सगळ्यांना बेनिफिट्स तर माहिती आहे. सो तुम्ही नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. ड्रायफ्रूट मखाना चिवड्यासाठी ना आपण एका कढईत 1 चमचा तूप टाकलेला आहे. त्यात आता एक मोठा बाउल आपण मखाणे टाकून घेऊया आणि छान बारीक गॅसवर आपण यांना मस्त रोस्ट करून घेऊ, म्हणजे भाजून घेऊयात कुरकुरीत होईपर्यंत. आता ना 5 मिनिटं झालेले आहेत, आपण चेक करूयात. येस, मस्त असा कुरकुरीत आवाज आलेला आहे आणि छानपैकी आपण मखाने भाजून घेतलेले आहेत. आता एका बाउलमध्ये काढूया. आता कढईत ना आपण तेल टाकलेलं आहे. आपल्याला काही जिन्नस तळायचे आहेत. आपला मखाना ड्रायफ्रूट चिवडा आहे ना, त्याला इंटरेस्टिंग करण्यासाठी ना आपण थोडीशी ही जी बॉबी असते ती आपण थोडीशी टाकणार आहोत. जवळजवळ मी अर्धी वाटी घेतलेली आहे. ती तळून आता आपण मखाण्यावरच काढून घेऊया. आता बॉबी तर आपण तळून घेतलेली आहे. ही अशी लांबट आहे. ह्याचे आपण ना तुकडे करून घेऊया, म्हणजे जो आपण मसाला टाकणार आहे तो छानपैकी सगळ्या चिवड्याला आणि बॉबीला व्यवस्थित लागतो. आता आपण अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेऊयात आणि छानपैकी असे मस्त खमंग तळून घेऊया. दाणे मस्तपैकी खमंग भाजून झालेले आहेत. आता आपण ते मखाण्यावरच काढून घेऊया. आता दाणे काढून झालेले आहेत. आपण पाव वाटी ना काजू तळून घेऊया. काजू हलकेसे गुलाबी करायचे, कारण ज्या वेळेला आपण तळून काढतो त्यावेळेला त्याचा कलर थोडासा डार्क होतो. काजू आपले हलके गुलाबी झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. आता मी अर्धी वाटी ना खोबऱ्याचे पातळ काप घेतलेले, तर ते पण आपण छानपैकी हलके गुलाबी करून घेऊ. काजूचं जसं असतं ना की ना बाहेर काढल्यावर रंग चेंज होतो, तसंच आहे ना खोबऱ्याचं सुद्धा असतं. खोबरं सुद्धा मस्तपैकी आपण गुलाबी करून घेतलेले. आता आपण ते काढून घेऊया. आता ना मनुके घेतलेत मी, अगदी 2च चमचे घेतलेले, ते पण छानपैकी तळून काढूया. मनुके पण आपण छान खरपूस तळून घेतलेले आहेत. आता आपण ना पाव वाटी बदाम घेऊयात, ते पण मस्त खरपूस तळून काढूया. बदाम पण आपण मस्त खरपूस तळून घेतलेले आहेत, ते पण आता काढून घेऊ आणि आपलं सगळं जिन्नस आता आपण छानपैकी कोमट करून घेऊयात. आता हे जिन्नस सगळं कोमट झालंय. आपण आता ह्याच्यातनं चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. आता अगदी पाव चमचा ना आमचूर पावडर घालून घेऊ. थोडीशी अशी टँगी टेस्ट येते ना, खूप छान लागतो चिवडा. आता जेवढं तिखट तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने ना मिरपूड टाकायची. आता इकडे मी ना अर्धा चमचा मिरपूड टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरेपूड, अगदी चिमूटभर हिंग. आता आपण ना हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊ, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित सगळ्या ड्रायफ्रुट्सला किंवा बॉबीला आणि मखाण्यांना लागेल. तर आपला ड्रायफ्रुट्स मखाना चिवडा तयार आहे. आता आपण सर्व करून घेऊया. तर फ्रेंड्स, मस्त असा क्रंची ड्रायफ्रुट्स मखाना चिवडा तयार आहे आणि हा जवळजवळ 8 ते 10 दिवस खूप छानपैकी तुम्ही स्टोर करू शकता.